आजची बातमी आहे जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील। माघ पौर्णिमा निमित्त अनेक गावोगावात खंडोबाची यात्रा भरते। तसेच उदापूर येथे याच दिवशी गावात ग्रामदैवत काळभैरवाची महालकाठी व दिवटी नाचवण्यात येत असते। उदापूरमधील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने ही महालकाठी नाचवण्याचा आनंद घेत असतात। घराघरातून दिवटी पेटवून या महालकाठी बरोबर नाचविण्यात येत असते। यावेळी उदापूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गर्दी करतात। तसेच गावातील महिला वर्ग देखील बहुसंख्येने उपस्थित राहतात। या बातमीचा आढावा घेतलाय हिंदवी न्यूजचे प्रतिनिधी दुष्यंत बनकर यांनी। धन्यवाद। माघ पौर्णिमेच्या निमित्ताने उदापूर गावामध्ये दरवर्षीप्रमाणे माघ पौर्णिमेला भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये महालकाठीची मिरवणूक या ठिकाणी निघत असते। गेली 2 वर्ष कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ही महालकाठी काढण्यात आलेली नव्हती, परंतु त्यानंतर आज या 3ऱ्या वर्षी मोठ्या जल्लोषामध्ये या महालकाठीची मिरवणूक जल्लोषात या उदापूरमध्ये साजरी झालेली आहे। महालकाठी ही एक 100 ते 150 वर्षापूर्वीची एक परंपरा असलेली ती परंपरा उदापूर गावामध्ये चालू आहे। ती आज तागातही चालू आहे, यापुढेही चालू राहणार आहे। माघ पौर्णिमेच्या गावामधल्या एक विशेष भाग म्हणजे माघ पौर्णिमेच्या 2ऱ्या दिवशी गावामध्ये असणाऱ्या श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर आणि जगद्गुरु चैतन्य महाराजांचे शिष्य असलेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असतं। या वर्षीचं हे सप्ताहाचं 46वं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षात जल्लोषामध्ये हरिनाम सप्ताह असेल, महालकाठी असेल आणि दिवटी नाचवणे असेल, या बरेच वर्षापासून देवाची खंडोबांची दिवटी या ठिकाणी दर वर्षी माघ पौर्णिमेला नाचवली जाते आणि याही वर्षी त्याची परंपरा सर्व ग्रामस्थांनी चालू ठेवलेली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महालकाठीची जी परंपरा ही खंडित होती, पण यावर्षी प्रथमच महालकाठी भव्य दिव्य अशी काढण्यात आलेली आहे। त्याला ग्रामस्थांचा असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।